नारळी पौर्णिमेचा सण आणि नारळापासून बनवलेला एखादा खास गोड पदार्थ हे समीकरण काही वेगळंच आहे. आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम खुसखुशीत व आतून मऊ व गोडसर ओल्या नारळाच्या सारणाने भरलेली अशी करंजी, जी चवीला इतकी सुंदर लागते की एक खाल्ल्यास दुसरी खायचा मोह नक्कीच होईल. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता करंजीचं जे वरचं आवरण असतं त्याचा आपण डो तयार करून घ्यायचा आहे. इकडे मी या वाटीच्या मापाप्रमाणे 2 कप मैदा घेतलेला आहे. आपण आता हा मैदा आहे तो या बाउलमध्ये असा घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे रवा आहे, जाडा रवा इकडे घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर अशी हळद आहे, ती घालायची आहे. हळद ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. व आपण आता ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत, तेल किंवा तुपाचं. इकडे मी तूप वापरलेलं आहे. 1 चमचा गरम करून थोडंसं असं नॉर्मल गरम केलेलं आहे. व आपण आता हे चांगलं चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. एकदम असं मिक्स करायचं आहे. जे आपण तूप घातलेलं आहे ते चांगलं या पिठाला लागलं पाहिजे. आणि बघू शकता चांगलं मस्तपैकी असं तूप आहे ते पिठाला लागलेलं आहे. असं झालं पाहिजे, अशी घट्ट पीठ असं झालं पाहिजे, तरच तुमच्या ज्या करंज्या आहेत ते एकदम अशा खुसखुशीत होतील. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. एकदम नका पाणी घालू, थोडं करूनच पाणी घाला. व परत असं मिक्स करायचं आहे. व मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करून घ्यायचा आहे. परत असं थोडंसं पाणी घालायचं आहे व परत असं मिक्स करायचं आहे व चांगलं असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ खूप छान लागतात मैद्याच्या पिठाच्या करंज्या ह्या, आणि ओल्या नारळापासून बनवलात तर खूपच भारी. आपला डो तयार आहे. आपण आता हा झाकण लावून अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे बाजूला. आपण आता करंजीचं जे आतलं सारण असतं ते तयार करून घेऊया. इकडे फ्राय मध्ये 1 चमचा तूप आहे ते घालायचं आहे. त्यानंतर त्या तुपामध्ये आपण आता ओला नारळ इकडे मी 2 कप घेतलेला आहे, या वाटीच्या मापाप्रमाणेच घेतलेला आहे. आपण आता हा ओला नारळाचा जो किस आहे तो या फ्राय मध्ये घालायचा आहे व चांगला मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचा आहे. थोडा ओल्या नारळाचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचं आहे. जे ओल्या नारळाचं जे पाण्याचं जे मॉइश्चरायझर असतं ते कमी झालं पाहिजे. एकदम असं थोडंसं सुकं झालं पाहिजे. बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे. त्यानंतर इकडे मी अर्धा वाटी, या वाटीच्या मापाप्रमाणेच गूळ आहे तो चांगला असा किसून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे इकडे मी साखर घेतलेली आहे, ती घालायची आहे. तुम्ही पूर्ण गुळाचं पण करू शकता, पण मी इकडे गूळ आणि साखरेचं केलेलं आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. गूळ आपला मस्तपैकी असा चांगला बघू शकता तुम्ही वितळलेला आहे, बघू शकता. व आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि मनुका असे तुकडे करून घेतलेले आहेत, तो घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर आहे ती घालायची आहे. मिल्क पावडरने या करंजीची चव एकदम दुप्पट होते. नक्की ही मिल्क पावडर जेव्हा करंजी बनवाल तेव्हा टाकून बघा त्याच्यामध्ये. व वेलची पावडर घालायची आहे व थोडीशी जायफळ आहे तो असा किसून घ्यायचा आहे. इकडे मात्र मी गॅसची फ्लेम बंद ठेवलेली आहे. आपला जायफळ सुद्धा किसून झालेला आहे आणि मस्तपैकी आपलं करंजीचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपला अर्धा तास झालेला आहे. आपला डो पण मस्तपैकी तयार आहे. आपण आता थोडा हा डो आहे करंजीचा
तो असं थोडा मळून घ्यायचा आहे व त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी असे गोळे करून घेतलेले आहेत. त्याच्यामधील एक असा गोळा घ्यायचा आहे व चांगलं असं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही थोडंसं मी इकडे पीठ घेतलेलं आहे मैद्याचं व असं लाटून घ्यायचं आहे. आपलं लाटून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ते भरायचं आहे. जेवढं मावेल तेवढंच भरा सारण व साईडून आपण आता हे थोडंसं पाणी आहे ते लावायचं आहे चारी बाजूंनी व आपण आता हे असं फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे, असं चिकटवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी अशी चिरणी घेतलेली आहे. तुम्ही याला काय बोलता हे कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या भाषेमध्ये ह्याला आम्ही चिरणी बोलतो. आपली करंजी तयार आहे बघू शकता तुम्ही. आपण आता ही मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करणार आहोत. इकडे तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता करंजी आहे ओल्या नारळाची या तेलामध्ये घालायची आहे व चांगली अशी पलटी मारून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. एकदम भारी खुसखुशीत आणि खमंग होतात या ओल्या नारळाच्या मैद्यापासूनच्या करंजा. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता, पण मैद्याच्या पिठाची तर खूपच भारी लागते. आणि आपली मस्तपैकी नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची करंजी तयार आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.